सोलापूर शहर हद्दीत सध्या घरफोडी होत आहेत। त्यामध्ये 70% घरफोड्या सोलापूर शहर पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत। व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला व तपासकामी पोलिसांना होईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केले आहे। सध्या सोलापूर शहर हद्दीमध्ये ज्या घरफोड्या होत आहेत त्या 70% पेक्षा जास्त घरफोड्या सोलापूर शहर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या आहेत। संबंधित गुन्ह्यातील आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये असं निदर्शनास येते की बऱ्यापैकी बाहेरगावची सुद्धा आरोपी आपल्याकडे येऊन, ट्रेन रूट आहे, मोठे मोठे 6 हायवे आहेत, बाहेरचे सुद्धा आरोपी आपल्याकडे येऊन चोऱ्या करून जात आहेत। या संदर्भाने आम्ही वेळोवेळी व्यापारी असोसिएशन असो, ज्वेलर्स असोसिएशन असो किंवा इतर नागरिकांना कायम आवाहन करतो की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्हीज लावा। जास्तीत जास्त सीसीटीव्हीचा वापर हा आपल्या सुरक्षेसाठी तर होईल, पण याचा खूप मोठा फायदा पोलिसांना सुद्धा तपासामध्ये होतो। आपण जास्तीत जास्त सीसीटीव्हीज लावा। बंद घर शक्यतो आपलं असणार असेल, कुलूप आपण लावून जाणार असाल कुठे बाहेर गावी, तर आपल्या शेजाऱ्याला विश्वासात घेऊन शेजाऱ्यांना सुद्धा सांगा, कारण आपला शेजारीच आपला खरा पहारीकरी जसा असतो, जसा ठरतो, त्याप्रमाणेच आपण शेजाऱ्यांना विश्वासात घेऊन याची माहिती आपण शेजाऱ्यांना द्यावी। आपल्याला जास्तीत काही शंका असेल तर याची माहिती पोलिसांनाही द्यावी। त्या व्यतिरिक्त काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम आला असेल तर तात्काळ मदतीसाठी 112 या नंबरवर फोन करावा, जेणेकरून सोलापूर शहर युनिटचा संबंधित ठिकाणी पोहोचण्याचा वेग हा 7 मिनिटांपेक्षा कमी आहे। त्यामुळे आपल्याला 5 ते 7 मिनिटात निश्चित पोलिसांकडून मदत मिळेल। या अनुषंगाने 112चा सुद्धा वापर आपण जास्तीत जास्त करावा, असं आवाहन मी सोलापूरच्या जनतेस करतो।